निलेशला मी आवडायचे हे ऑलमोस्ट माझ्या सगळ्या कॉलेजला माहित होतं. कोणी विचारलं ना की तुला काय व्हायचंय तर मी डॉक्टर एवढंच उत्तर शेवटपर्यंत दिलंय आणि मी तेच झाले. अशी रिलेशन तुझ्या आयुष्यात सतत येत आहे. खूप. आणि मी डॉक्टर झाले म्हणून मला कितीतरी नातेवाईक म्हणा, कितीतरी जुने काही फ्रेंड्स म्हणा किंवा पेशंट्स, ही पण एक फॅमिली क्रिएट झाली माझ्यासाठी. तुमच्या आयुष्याशी खेळू नका की एखाद्याच्या आणि लाईफशी पण तुम्हाला खेळण्याचा ॲक्च्युली अधिकार नाही. मी त्याच्या आजूबाजूच्या लोकांचे फोन नंबर घेऊन ठेवलेत. कशासाठी? त्याला प्लीज जेवायची आठवण करा. नमस्कार, आपली सोशल वाहिनी अर्थात असोवाच्या बिहाइंड द सक्सेसच्या सीझन 3च्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. पहिले 2 सीझन्स तुम्ही बघितलेत, खूप प्रेम दिलं, त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि तुमच्या सगळ्या कमेंट्स आणि मेसेजेसमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं की आम्ही सीझन 3 पण तुमच्या समोर घेऊन आलोय. सो नवीन सीझन, नवीन गेस्ट, नवीन स्टोरीज आणि नवीन अँकर. मी आरती विवेक वडकबाळकर तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या आपल्या या सीझनच्या पहिल्या एपिसोडची ओपनिंग बॅट्समॅन कोण आहे माहितीये का? अर्थात प्रथेप्रमाणे मी माहेरच्या नावानेच इंट्रोडक्शन करून देणार आहे. तर पहिली गेस्ट आहे गौरी धनंजय सहस्त्रबुद्धे. हाय. हॅलो, कशी आहेस? मस्त. हॅलो. हॅलो. तर आता तू ऐकलं असशील की मी गौरी धनंजय सहस्त्रबुद्धे असं म्हटलं, कारण की या शो मध्ये तशी प्रथा आहे की माहेरच्या नावाने इंट्रोड्यूस करून द्यायचं, कारण की लग्नाआधी आपली एक वेगळी पर्सनॅलिटी असते. सो त्या गौरी धनंजय सहस्त्रबुद्धे बद्दल काय सांगशील? जशी होती गौरी धनंजय सहस्त्रबुद्धे तशीच आहे. आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी अजून MD करत होते. पोस्ट ग्रॅज्युएशन माझं चालू होतं. फर्स्ट इयर झालं होतं आणि सेकंड थर्ड बाकी होतं अजून. तर त्यामुळं ऑफिशियली किंवा गॅझेटवरती नाव माझं चेंज केलंच नव्हतं मी, कारण अजूनही नाही केलेलं. कारण आपल्याला माहिती आहे की जर नाव पूर्ण गौरी निलेश साबळे करायचं असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेतली सगळे आपले डॉक्युमेंट्स, त्यानंतर पासपोर्ट, या सगळ्या गोष्टींना ॲप्लिकेशन करणे आणि नंतर त्याचे आपल्याला ते मिळणे, ही जी काही एक मोठी प्रोसेस आहे, त्यापेक्षा आहे तेच नाव. निलेशलाही ते चालणार आहे, त्यामुळे माझं सेम आहे, त्यामुळे माझंही आरती वडकबाळकरच लावते अजून. हो. आणि त्यानं ओळख तयार केलेली आहे आणि त्याच्या नावाबरोबर माझं नाव जोडलं गेलेलं आहे. आणि वेगळं असं एम्फसाइज करायची काही गरज नाही. त्यामुळे 2 वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. आणि निलेश जेवढा मोठा, पॉप्युलर, यशस्वी आहे तेवढंच आम्हाला कल्पना आहे तुझी पण खूप वेगवेगळी अंग आहेत ज्याच्यामध्ये तू यशस्वीरित्या काम करत असतेस. तर त्याच्याबद्दल काहीतरी, आणि म्हणूनच या शोचा ऍक्च्युली आयडियाच ती आहे की पडद्यामागे ज्या स्त्रिया, यशस्वी पुरुषांमागे ज्या स्त्रिया खंबीरपणे उभ्या राहतात, त्यांची काहीतरी पर्सनॅलिटी असते आणि त्यांचं त्यांच्या सक्सेसमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे. सो याच्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. गौरी, तू आता बघितलं असेल, मी प्रथेप्रमाणे, असोवाच्या प्रथेप्रमाणे तुझी ओळख गौरी धनंजय सहस्त्रबुद्धे अशी करून दिली. पण ती गौरी आहेच. आत्ताची गौरी जी आहे, निलेश साबळेची बायको, तिची ओळख जर तुला उखाण्यातून करून द्यायची असेल तर कशी करून देशील? आपली सोशल वाहिनी यांनी सबस्क्रायबरचा मिलियन्सचा टप्पा पार केलाच पाहिजे. आणि निलेश आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येतो एक नवीन कोरा शो, हसताय ना, हसायलाच पाहिजे. क्या बात है, फुल तयारीने आली होती. नाही, ते तर तो शो हिट होईलच आणि आपलेही सबस्क्रायबर्स नक्कीच वाढतील, मिलियन पर्यंत नक्कीच गाठू आपण, असं म्हणूया. काय सांगशील त्या गौरी बद्दल, गौरी धनंजय सहस्त्रबुद्धे? बालपण कसं होतं? छान होतं. म्हणजे मी अशी फार काही बडबडी किंवा बोलकी असा माझा काही स्वभाव नाही आहे. म्हणजे खूप ज्यांच्याशी जमतं त्यांच्याशीच मी बोलते, असा म्हणजे माझा स्वभाव आहे. पण निलेश हा माझा पहिलाच असा मित्र होता की ज्याच्याशी मी खूप बोलायचे आणि सगळ्याच गोष्टी शेअर करायचे. पण तुमची ओळख कॉलेजमध्ये एकाच कॉलेज? नाही, कॉलेज वेगवेगळं होतं आमचं, पण म्हणजे युथ फेस्टिवल्समध्ये आमची ओळख झाली. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावरती आमची ओळख झाली, त्याच्या आधीची काही नव्हती. पण तो असा एकमेव माझा मित्र होता की ज्याच्याशी मी सगळं बोलू शकते.
आणि त्याची पण तू एकच मैत्रीण होतीस हो, ना? हो, म्हणजे हो. त्याची तशा मैत्रिणी कोणी- तसे मित्रमैत्रिणी खूप होते, म्हणजे मला पण आहेत, त्याला सुद्धा खूप आहेत, पण एक कम्फर्ट लेवल असते ना, म्हणजे ज्याच्याबरोबर आपण सगळंच Share शेअर करू करू, कुठल्याही शकतो. गोष्टी, म्हणजे चांगल्या वाईट सगळ्याच. तर असं कोणीतरी एक असतं, तो हा होता. पण तू म्हणालीस तू तशी शांत आहेस किंवा हो. रिझर्व्ड आहेस आपण म्हणू शकतो. निलेशला आता मी जेवढं ओळखते, मी फुबाईपू अख्खा शो केला होता त्याच्यावर पण. हो. दिसताना लोकांना तो खूप हो, मस्तीखोर हो. मजेशीर असेल असं वाटतं, पण तो वाटतं. त्याच्यात असतो हो, भयंकर. हो, तसा हो. तो शांत आहे, म्हणजे वेळ पडेल तेवढंच तो बोलेल, बोलतो. मस्ती करेल, परत त्याच्या झोन मध्ये जाईल. हो. सो म्हणून तुमचं पटलं का काय की एका मे बी असेल तसं, कारण तसा स्वभाव आमचा सेमच आहे. म्हणजे आम्ही असं दिवसभर जर भांडण झालं नसेल आमचं, तर दिवसभर पण न बोलता आम्ही म्हणजे असं तुम्ही राहू भांडता? शकतो. फार रेअरली, म्हणजे आणि किरकोळ अशी छोटी छोटं असतं. म्हणजे असं काही ते सिरियसली किंवा मग अबोला धरलाय वगैरे असं काही नाही. जेव्हापासून आमची ओळख झाली तेव्हापासून 10 वर्षापेक्षा, म्हणजे लग्नालाच 10 वर्ष झाली, पण ओळख होऊन 15 वर्ष झाली असतील. पण तेवढ्या दिवसांमध्ये असा एकही दिवस नाही गेला की आम्ही एकमेकांशी बोललो नाही. तर त्यामुळे अशी काही आमची भांडणं नसतात. ही टाइमपास छोटी फार थोडेफार दोन व्यक्ती वेगवेगळ्या आहेत म्हटलं थोडंफार किरकोळ असतं, तेवढंच फक्त. बरोबर. असं काही विशेष नाही. आणि कोणी प्रपोज केलं होतं, त्यांनी का तू? प्रपोज म्हणजे इतका गमतीशीर आहे ती गोष्ट की आम्ही दोघं मित्रमैत्रीण तर होतो, पण निलेशला मी आवडायचे हे ऑलमोस्ट माझ्या सगळ्या कॉलेजला माहीत होतं. कॉलेजच्या बाहेरच्याही लोकांना माहीत होतं. माझ्या कॉलेजमधले जे स्टाफ होते त्यांना सुद्धा माहीत होतं की निलेशला मी आवडते. आणि हा मला का सांगत नाही असं मला वाटतं. तुला अंदाज होता ना? अंदाज होता, पण खूप मित्रमैत्रिणी मला होत्या खूप, पण आणि खूप म्हणजे आम्ही खूप बोलायचो एकमेकांशी, म्हणजे 4-4 तास वगैरे पण आम्ही बोललेलो एकमेकांशी. आणि म्हटलं एवढ्या फोनमध्ये हा कधी डायरेक्ट आपल्याला असं काही बोलतच नाही, आणि बाकीच्या सगळ्यांना सांगतोय की मला हे आवडते. म्हटलं ही काय भानगड आहे. म्हणजे मग एक दिवस ठरवलं आम्ही की प्रत्यक्ष जाऊन एकमेकांना भेटायचं, आणि भेटलो कोल्हापूरला. तू कुठली आहेस? मी आहे कल्याणची, पण कॉलेज होतं सांगलीचं. अच्छा. कारण आमचं कसं जिथे ऍडमिशन आपल्या मार्कानुसार गव्हर्नमेंटची ऍडमिशन जिथे मिळेल तिथे जावं लागतं. सांगली कॉलेजला ऍडमिशन, वसंतदादा पाटील कॉलेजला मला ऍडमिशन मिळाली, मी सांगलीला गेले. म्हणून कोल्हापूरला म्हणून कोल्हापूरला. मग तो आमचा मिड पॉईंट, तो गडिंग्लजच्या कॉलेजचा होता आणि मी सांगलीच्या. मग तो असा त्रिकोण होता जो कोल्हापूर होता. तर त्यामुळं ओम शांती ओम पिक्चर तेव्हा नुकताच रिलीज झाला होता. मग तो पिक्चर आम्ही बघायला जायचं ठरवलं. आणि त्या पिक्चरच्या इंटरवलला मी निलेशला विचारलं की म्हणलं ऑलमोस्ट माझा कॉलेज, माझ्या सगळ्या मैत्रिणी, आमच्या कॉलेजचा स्टाफ, या सगळ्यांना माहिती की तुला मी आवडते, मग तू मला का सांगत नाहीस की? थोडक्यात पहिलं पाऊल हरकत नाही. मग तेव्हा त्यांनी म्हटलं मग तुला माहितीये ना, मग तू उत्तर दे ना. म्हणलं मग उत्तर आहे त्याच्याशिवाय मी आले का तुला भेटायला? उत्तर आहे की तुला माहितीये तर उत्तर. अरे बोल तर ऑफिशियली. मी आले म्हणजे ह्याच्यातच माझं उत्तर आहे म्हणलं जे काय आहे ते. पण तिथे म्हणजे साधारण जुळलं असं आपण म्हणू. पण मग घरून मग त्याच्यानंतर आम्ही रंकाळ्यावर जाऊन बसलो, आणि त्याच्यानंतर मग आमचं एक असं डिस्कशन झालं की आपल्याला असं काही टाइमपास वगैरे करायचा नाहीये, की म्हणजे आपण बघू, मग आपलं पटलं तर आपण एकमेकांना हो म्हणू किंवा मग लग्न करू, किंवा मग आता आई बाबा काय म्हणतील मग त्यानंतर आपण लग्नाचा डिसिजन घेऊ, आधी थोडं फिरू वगैरे, असं काही नाही. आमचा डिसिजन त्याच दिवशी झाला होता की लग्न केलं तर आपण एकमेकांशी करायचं, आणि मग त्यानुसार आपण आपल्या आईवडिलांना कन्व्हिन्स करायचं. कारण आम्ही दोघंही मेडिकल स्टुडंट होतो, आमची इंटर्नशिप चालू होती त्या दरम्यान. म्हणजे आम्ही एक ग्रॅज्युएशन तरी ॲटलिस्ट आमचं कम्प्लीट झालेलं होतं. तर आणि मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं हे माझं फिक्स होतं, आणि त्याला ऍक्टिंगच्याच फील्डमध्ये जायचं होतं हे त्याचं फिक्स होतं. तेव्हाच ठरलं. तर त्यामुळं इतक्याच सांगायचं नाही हे आमचं ठरलं होतं की म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला एक काहीतरी अचीव्ह करायचं आहे आयुष्यामध्ये. कारण कसं
आपल्या मराठी लोकांच्या साधारण फॅमिलीचं असं म्हणणं असतं की एकदा घरी आपण सांगितलं की आमचं आहे की त्यांना खूप घाई होते की लगेच लग्न करा आणि आपल्याला अभ्यास करायचा की आपल्याला जर आपल्या करिअरवर फोकस करायचंय तर डिस्ट्रॅक्शन नको होतं का ती जबाबदारी असते. लग्न म्हणजे असंच केलं आणि मग नंतर ते सांभाळत करिअर केलं असं होत नाही. मग त्यामुळे आम्हाला ते करायचं होतं आधी. ऍटलिस्ट मला माझी पीजीची एंट्रन्स तरी पार पाडायची होती आणि त्यालाही काहीतरी म्हणजे त्याचं काय म्हणणं होतं की जेव्हा आपण घरी सांगू की मला ह्याच्याशी लग्न करायचंय किंवा हिच्याशी, तेव्हा मी तुझ्या आईवडिलांना ऑलरेडी माहीत पाहिजे की हाच तो, अशी मला माझी आधी ओळख एस्टॅब्लिश करायची. म्हणजे मग मग त्यानं असं केलंय मग तो असं एवढं नकोय किंवा अजून त्याला करायचंय बाबा मग तो करेल, मग हे असं नकोय, म्हणजे करेल जर तरची भाषा नकोय, मला काहीतरी अचीव्ह करायचंय. मग प्राऊडली आपण सांगू असं. आणि मग जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला जसं अपेक्षित होतं तसं झालं होतं. हो, कारण तो फूबाई फू करत होता तेव्हा आणि ऑलमोस्ट त्याची एक 4-5 पर्व झाली होती फूबाई फूची. तो ऑलरेडी पॉप्युलर होता म्हणजे त्यावेळेस. महाराष्ट्राचं सुपरस्टार आधी झालं, मग फूबाई फूची 4-5 पर्व तोपर्यंत झाली होती. मग त्यानंतर मग घरी कळलं माझ्या आधी, तर कळलं म्हणजे आमच्या एका ओळखीच्या काकांच्या मुलांकडून त्यांना कळलं की गौरीचं असं काहीतरी आहे निलेश साबळेवर. कारण निलेश साबळे फेमस झाला होता तोपर्यंत. म्हणजे तो जेव्हा अजून महाराष्ट्राचा सुपरस्टार पण झाला नव्हता तेव्हापासून माझा कॉलेजमधला मित्र म्हणून आई वडिलांना माहित होतं. तर त्यामुळे निलेश सगळ्यांना माहित होता घरी, पण असं आहे हे माहित नव्हतं. पण जेव्हा तुला रिअलाइज झालं की आता निलेश साबळे झालाय, ती प्रोसेस तुझ्यासाठी कशी होती? म्हणजे ऑफकोर्स तो माणूस म्हणून तुझ्यासाठी नक्कीच बदलला नसेल, पण बाहेरच्या जगात परसेप्शन बदलतं ना. जसं आता तू म्हणालीस तुझ्या नातेवाईकांमध्ये निलेश साबळे बरोबर तिचं काहीतरी आहे हे बोललं जातं, तर ते सगळं तू कसं घेतलंस? अर्थात छानच वाटत होतं, कारण तो मेहनती आहे. म्हणजे तो जर डॉक्टर झाला असता तरी तो परफेक्ट डॉक्टर झाला असता, म्हणजे त्या परफेक्शनची सवय. तर त्यामुळं जर तो डॉक्टर जरी झाला असता तरी तो उत्तम डॉक्टर झाला असता. आणि त्यानं हे फील्ड चूज केलं होतं ज्याच्यामध्ये तो परफेक्शनच्या मागे लागलेलाच असतो आणि ते जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत तो झोपत नाही, जेवत नाही, काहीच करत नाही. ओव्हरऑल खूप वर्कहॉलिक आहे ना, भयंकर. तो त्याच्या ह्याच्यात असतो, त्याच्याच विश्वात असतो, तो त्याच्याच विश्वात असतो. तो दुसरा कसलाही विचार करत नाही असं म्हटलं तरी चालेल. सतत त्याच्या डोक्यामध्ये आता पुढच्या आठवड्यात आपल्याला काय कुठल्या विषयावरती लिखाण करायचंय किंवा मग ते आपल्याला कसं चांगलं करता येईल किंवा मग या पात्राला काय द्यायचं किंवा सतत हेच चालू असतं त्याच्या डोक्यात. आणि या सगळ्यामध्ये तुझं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच असेल असं मी गृहीत धरते, कारण की मला माहितीये तू या सगळ्यात कॉन्ट्रीब्यूट करते. सो कशा प्रकारे तुझी मदत होते त्याला? तो डिस्कस करतो माझ्या बरोबर की असा मी विचार करतोय, हे आपण करायचं, किंवा तुला काही सुचत असेल तर मला सांग की ह्या पिक्चरचं स्पूफ करूया का, किंवा ह्या व्यक्तीशी रिलेटेड आपल्याला अजून काय करता येईल, तुला काही सुचलं तर सांग. मग आम्ही डिस्कस करतो, काही ऑप्शन्स मी सांगते, काही तो मग त्यातलं त्याला जे बेटर वाटेल मग त्याच्यावरती पुढचा विचार सुरू होतो. असं मग कुणाला कुठलं कॅरेक्टर द्यायचं ते म्हणजे आम्ही डिस्कस करतो, ब्रेनस्टॉर्मिंग करता, किंवा त्याला कोणीतरी एक काहीतरी रिॲक्ट व्हायला पाहिजेच ना, की कसं वाटतंय काय वाटतंय त्यासाठी. तर ह्याच्यामध्ये तर तू त्याची मदत करतेसच. जेव्हा लग्न झालं तुमचं तेव्हा ऑलरेडी निलेश साबळे तो एक बेसिक स्टेबल होता. त्यामुळे तुला ती जबाबदारी नव्हती की नाही मला हे पण. युजली बऱ्याच आर्टिस्ट पार्टनर्स असं होतं की अरे ते जर या क्षेत्रात तर मला आर्थिक बाजू सांभाळायला पाहिजे, तोपर्यंत तो स्थिर होत नाही. तशा सुदैवाने तशी वेळ माझी आली नाही. मी व्यवस्थित शिकत होते, म्हणजे माझं MD चालू होतं. बट मी जसं BMS माझं कम्प्लीट झालं तेव्हापासून मी प्रॅक्टिस सुरू केलेली. म्हणजे माझी इंटर्नशिप संपली त्या दिवशीपासून मी माझा दवाखाना सुरू केला होता. जसा जमेल तसा करत होते मी, की सुरुवातीला घरात, मग आमचं घर दुसरीकडे शिफ्ट झालं, मग जुन्या घरामध्ये मी माझं क्लिनिक सुरू केलं होतं. तर त्यामुळे अगदी MD करत असताना सुद्धा 1
वन्स इन वीक मी येऊन माझं क्लिनिक, मग शतावरी कल्प बनवणं, तेल बनवणं वगैरे असं करत म्हणजे माझं ते चालू होतं. तर पण एवढं मात्र आहे, तो सेटल्ड असल्यामुळे जबाबदारी माझ्यावर आलीच नाही, आर्थिक जबाबदारी आलीच नाही. पण म्हणजे तू डॉक्टर आहेस, तुझ्या आवडीचं क्षेत्रात तू शिक्षण घेऊन ते तर तू करतच होतीस, पण त्या बरोबरीने तुझ्या अनेक आवडीनिवडी आहेत जे तू छान जोपासतेस. त्यातलं एक आहे गाणं. अजून खूप आहेत, एकेकाबद्दल बोलूयात, पण गाण्याबद्दल काय सांगशील? किती जवळचं आहे तुझ्या? गाणं म्हणजे असं म्हणलं तरी चालेल की मी दिवसभर गाणं म्हणत असते, असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे जेव्हा मी एकटी असते किंवा समोर कोणी असलं नसलं तरी माझं एका बाजूनं गाणं चालूच असतं. म्हणजे काम करत असते काहीही, पण गाणं चालू असतं तोंडातून. असा वेळच नसतो की जेव्हा मी काही गाणं म्हणत नसते. पण तो त्याच्यामुळे पण जास्त प्रेमात पडला होता का तुझ्या? ओळखच तशी झाली, म्हणजे कला हाच कॉमन दुवा होता असं म्हणलं तरी चालेल, म्हणजे ओळख होण्याचं. कारण तो मिमिक्री मधला विनर असायचा आणि गाण्यामध्ये मी विनर असायचे. मग पुढं आम्ही झोनल, इंटर झोनल, मग इंटर युनिव्हर्सिटी असं भेटत ओळख झाली, वाढली. तर त्यामुळं गाण्यामुळंच निलेशची माझी ओळख झाली. आता निलेश तर लेखक आहे, दिग्दर्शक आहे, नट आहे, मिमिक्री उत्तम करतो, म्हणजे सगळ्याच बाबतीत तो खरा कलाकार आहे असं आपण म्हणू शकतो, आणि लाडका कलाकार आहे सगळ्यांचा. तशाच तुझ्या अनेक बाजू आहेत, त्यातलं एक तू गाण्याची सांगितलीस, दुसरं तू खूप उत्तम स्केच करतेस आणि तुझं युट्यूब चॅनल पण आहे ना. सो ती पण आवड पहिल्यापासून होतीच? हो, म्हणजे मला चित्र काढायला अगदी लहानपणापासून आवडायचं. म्हणजे अगदी लहान, म्हणजे हातात पेन्सिल धरल्यापासून मला चित्रकलेची आवड होती. तर त्यामुळं गाणं म्हणणं आणि चित्रकला ह्या माझ्या खूप आवडत्या गोष्टी आहेत. म्हणजे मला डॉक्टर व्हायचं होतं आयुष्यामध्ये, म्हणजे फार लहानपणापासून मला डॉक्टरच व्हायचं होतं. पण तुझं हो, ते म्हणजे मी अगदी मला बालवाडी किंवा त्याच्याही आधीपासून मला कोणी विचारलं ना की तुला काय व्हायचंय, तर मी डॉक्टर एवढंच उत्तर शेवटपर्यंत दिलंय आणि मी तेच झाले. पण मला आवडतं काय विचारलं तर मला गाणं म्हणायला आवडतं आणि चित्र काढायला आवडतात. गाण्यामध्ये तू एका व्यक्तीची खूप मोठी फॅन आहेस असं मला कळलंय, त्या म्हणजे पद्मजा फेणाणी जोगळेकर. तर त्यांना भेटलीयस, त्यांच्याशी काय कधी? त्यांच्याकडे मी शिकलीये, म्हणजे आता बिफोर लॉकडाऊन पर्यंत मी त्यांच्याकडे दीड वर्ष मी जात होते गाणं शिकायला. म्हणजे मी शाळेत असताना सुरुवातीला 5वी 6वी 7वी मध्ये मी क्लासिकल शिकले 3-4 वर्ष. त्यानंतर मग सायन्स साईडला जायचं म्हणल्यावरती 9वी 10वीला जे सुटतं क्लासेस आणि ह्याच्यामध्ये, त्याच्यात ते सुटलं. फक्त ती आवड होती, मी आवड म्हणून म्हणत होते. पण माझ्या आईची पण इच्छा होती आणि मला पद्मजाताईंची गाणी आवडायची. आणि एकदा आपल्या हवा युद्धाच्या एपिसोडला पद्मजाताई आल्या होत्या, तेव्हा निलेशनं सांगितलं की माझी बायको तुमची खूप मोठी फॅन आहे आणि तिला तुमची भरपूर गाणी पाठ आहेत आणि तुमच्या गाण्यामुळं माझी तिच्याशी ओळख झाली पहिल्यांदा, की म्हणजे ते गाणं तिनं म्हणलं होतं असं. तर मग तेव्हा अशी चर्चा झाली आणि मग आम्ही भेटायला गेलो आणि मग मी त्यांना इच्छा माझी बोलून दाखवली की मला तुमच्याकडे शिकण्याची इच्छा आहे. मग आठवड्यातून 1 दिवस वगैरे असं मी जायला सुरुवात केली आणि 1-1.5 वर्ष तरी मी ताईंकडे तशी जात होते गाणं शिकायला. म्हणजे तुझ्यासाठी साधारण ड्रीम कम ट्रू होतं का? हो, अगदीच, असं म्हणायला हरकत नाही. आपण खूप बोलतो गाण्याबद्दल, तर मला माहित नाही मी हे विचारलं पाहिजे का, पण मला खरंच एक छान सुंदर गाणं तुझ्या तोंडून ऐकायला नक्की आवडेल. चालेल, प्लीज. वाव, पहिल्या फटक्यात हो म्हणणारी लोक मला खूप आवडतात. सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, तुम्हारे रूप की छाया में साजन
छाया में साजन बड़ी ठंडी अगन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ. क्या बात आहे, खूप सुंदर ग, फारच मस्त. मी फक्त ऐकलं होतं तू सुंदर गाणं म्हणतेस पण फायनली मला ऐकायला मिळालं आणि निलेश तर खुश झालाच असेल. स्वतः लग्न झालं, त्याचं काम चालू आहे, तुझं काम चालू आहे, पण बऱ्याचदा असं होत असेल ना, म्हणजे त्याच्या कामाचं स्वरूप तर माहिती आहे, दिवस रात्र काही न बघता, सुट्टी नाही, काही नाही खूप, आणि त्यात तो अख्खा शो रन करत होता, त्यामुळे काय लेवलचं प्रेशर असेल ते पण आपण समजू शकतो. त्याच्यामध्ये कधी तो समजा थोडा डाऊन असेल, त्याच्या झोनमध्ये असेल, तुला वेळ देता येत नसेल, घरच्यांना वेळ देता येत नसेल, किंवा तो त्याच्या लेवलला फ्रस्ट्रेटेड असेल, तर तू पार्टनर म्हणून ते कसं डील करतेस? ऍक्च्युली हा पार्ट आहे लाईफचा, म्हणजे असं प्रत्येकाच्याच आयुष्यात होत असतं, सगळेच काही अप्स नसतात, काहीतरी वर खाली तर होतच राहतं. बाकीची प्रेशर्स असतात, चॅनलचे असतात, TRPचे असतात, काय बाकीच्याही बऱ्याच गोष्टी असतात की ज्याचा तो डिरेक्टर म्हणजे मग त्यालाच हे राहतो ना की म्हणजे प्रत्येक गोष्टीचं का हे त्यालाच विचारलं जातं. त्यामुळे थोडासा स्ट्रेस, थोडा नाही भरपूर स्ट्रेस असतोच त्याला. तर त्यामुळं एक गोष्ट मी अगदी काय म्हणायचं त्याला सांभाळतेच अशी की घरातली कुठलीच जबाबदारी त्याला दिलेली नाही. तो फक्त आणि फक्त त्याचा कार्यक्रम, त्याचं फील्ड ह्याच्यावरच फोकस्ड आहे जेव्हापासून आमचं लग्न झालं तेव्हापासून. म्हणजे असं काही, म्हणजे अशी मला काही कधीही अपेक्षा नव्हती की त्यानं दळून आणावं किंवा त्यानं कधीतरी भाजी आणावी किंवा त्यानं लाईटचं बिल भरावं. नाही, असं मी त्याला कधी नाही. त्याला चहाचे डबे, साखरेचे डबेही माहित नाहीत. मग मला हातात द्यावं लागतं त्याला की आत्ता मी नाही, आणि तुला जर चहा हवा असेल तर तिथे उजव्या हाताला चहाचा हे आहे डबा, तू तेवढं करून घे. म्हणजे त्याला काहीही माहित नसतं घरातलं म्हणलं तरी सुद्धा चालेल. ऍब्सोल्युटली अननोन येतो घरात कुठे काय आहे याबद्दल. पण हेच आहे ऍक्च्युली की तो इतका यशस्वी आहे, त्याच्या मागची ही बाजू आहे जी तू खंबीरपणे सांभाळतेस, म्हणून तो निर्धास्तपणे कसलंही प्रेशर न घेता बाहेर काम करू शकतो. कामाचं प्रेशर आहेच, कोणालाच चुकलेलं नाहीये, पण ते सांभाळून हे पण करा. आणि जी लोक करू शकतात त्यांचं म्हणजे खरंच कौतुक आहे, पण सम पीपल आर नॉट मेड फॉर दॅट. मग त्यांना जर अंडरस्टँडिंग पार्टनर असा तुझ्यासारखा मिळाला तर नक्कीच ते जास्त फ्लरिश होतील. हो, कारण म्हणूनच मी तसल्या कुठल्या जबाबदाऱ्या त्याच्यावर ठेवलेल्याच नाहीये. तो आणि त्याला आवडतंय ते त्याला करायला मिळतंय ह्यातच त्याचा आनंद आहे, म्हणजे तरच तो खुश असतो. म्हणजे त्याला जर ते करायला नाही मिळालं तर तो असा शांत होईल किंवा पण हा म्हणजे ती जबाबदारी, ते टेन्शन त्याला आवडतं, म्हणजे त्याचा तो आवडीचा भाग आहे ते हे करणं. खूप वर्कहॉलिक आहे, जो त्याला भेटेल त्याला लगेच कळेल की तो कामाशिवाय 2 मिनिटं पण टाइमपास करा, गप्पा मारा, तो त्याच्यात कधी केलाच नाहीये. म्हणजे नाहीच केला, त्याला फोन उचलायचा म्हणजे वेळ नसतो कधीच नाही. म्हणजे मी त्याच्या आजूबाजूच्या लोकांचे फोन नंबर घेऊन ठेवलेत. कशासाठी? की त्याला प्लीज जेवायची आठवण करा, नाही तर तो जेवणार नाही. त्याला पाण्याची, म्हणजे त्याला तहान नसते, भूक नसते. म्हणजे मी त्याचे एडी वगैरे त्यांना मी फोन करून सांगते निलेश जेवला का, किंवा जे एक दादा आहेत मोहन दादा किंवा जे बाकीचे पण, त्यांना मग मी फोन करून विचारते की हा जेवला का, प्लीज बघा, त्याचा डबा चेक करा. कारण तो पण अफेक्ट होत असते, त्याला पत्ता पण नसतो. आता आजारी पण होता ना. होता, म्हणजे त्याला स्टोनचा त्रास झाला मध्ये भरपूर, किंवा बाकीचे, म्हणजे तो पाणी पित नाही, जेवण, असं कसं होईल? काहीतरी म्हणजे शरीराच्या एक गरजा आहेतच ना त्या पूर्ण. हो, नाही तो ऍक्च्युली ड्रॉबॅक आहे. तो डॉक्टर नसताना तर मी त्याला ओरडू शकले असते की तुझी बायको डॉक्टर, तू ऐक. मला कळतं म्हणल्यावर तिथं आपलं नॉलेज संपतं. शकत नाही खरं. पण आता मिसेस निलेश साबळे ह्याच्यामध्ये खूप म्हणजे प्रोज जसे आहेत तसे काही कॉन्स पण तुला जाणवतात का कधी, की निलेश साबळेची बायको असल्याने ह्या काही गोष्टी कदाचित तू इंडिपेंडेंट गौरी म्हणून अफेक्ट होत असतील, किंवा कधी कधी हे खूप होतंय बाबा, एक सगळीकडे जिकडे जाऊ तिकडे, तर असं कधी काही जाणवतं का?
तसं म्हणजे मला वाईट नाही वाटत कुठल्याच गोष्टीचं, कारण हे पण एक छान लाईफ आहे. म्हणजे मी ते पण एन्जॉय करते. म्हणजे असं काही मला, आणि म्हणजे माझं असं पहिल्यापासूनच नव्हतं की माझं करिअर आणि मला ते करायचंच आहे, मी दवाखाना करणारच, तुझं बघ वगैरे, असं काही माझं अजिबात नव्हतं. माझं असंच म्हणणं होतं की मी डॉक्टर आहे आणि जर माझ्या डॉक्टर असण्याचा माझ्या फॅमिलीला जर उपयोग नाही झाला तर मग काय उपयोग, म्हणजे आपल्या शिक्षणाचा. जर म्हणजे मी लोकांना बरं करीन पण माझी फॅमिली जर अफेक्टेड असेल, सगळे रुग्ण माझ्याच घरात पडले तर मग काय उपयोग. म्हणून मग मी सुरुवातीला काही 1-2 वर्ष नाही, पण नंतर मग मी हळूहळू त्याबरोबर, कारण माझं शिक्षण चालू होतं त्यामुळे मी तेव्हा काही गेले नाही सेटवर कधी. पण जसं माझं शिक्षण संपलं तसं मी सेटवर जायला सुरुवात केली त्याच्याबरोबर, कारण त्याचं खाणं पिणं, त्याची औषधं, कारण ते एवढं सगळं रात्रभर जागणं आणि मग दिवसा झोपणं काही वेळासाठी, मग उठून पुन्हा तो विचार सुरू करणं, मग ते सुचेपर्यंत असं हात लावून बसणं. ऍक्च्युअल शूटिंगचं काम संपल्यानंतर पण त्याचं ब्रेन चालू असतं, कारण मग एडिट काय करायचंय त्यातलं, मग ते त्याचे फोन सुरू होतात एडिटचे, मग ते एडिट करायचा एपिसोड, मग त्यानंतर पुढच्या एपिसोडचं लगेच सुरूच होतं काम. लिखाण करायचंय त्या व्यक्तीचं काम तर नेक्स्ट डे पासून सुरू होतं, कारण टीम कुठली, कधी कधी आयत्या वेळेस टीम चेंज व्हायची. म्हणजे आता उद्या शूटिंग आहे, लिखाण कम्प्लीट होत आलेलं आहे आणि आयत्या वेळेस कळायचं की ही टीम कॅन्सल झाली आहे आणि दुसरीच आणायचं कुठून 2 तासाचं फुटेज. म्हणजे एवढं क्रिएट करणं सोपं नाहीये ना. आणि नवरा लेखक आहे त्यामुळे मला लेखकांची मनस्थिती काय असते हे पूर्ण कल्पना आहे. आपल्याला काय लेवलला सांभाळून घ्यावं लागतं ते. हो, खरी गोष्ट आहे. कारण दिसायला तो एडिटेड एपिसोड छान दिसतो, पण ते क्रिएट करणं, आणि आता सोशल मीडिया किंवा या गोष्टींमुळं आपण जे गेलंय ते लोकांना सगळं माहिती आहे. लोकांना एपिसोड्स पाठ असतात की या स्किट असे तयार असतात ते ट्रोल करायला, असे त्यांचा अभ्यास करतात त्या गोष्टीचा लोक. काही तुला ट्रोलिंगलाही खूप फेस करावं लागलं असेल ना, या सगळ्याचा भागच आहे तो. म्हणजे तू एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये निलेश असल्यामुळे, तू पण अनुषंगाने असल्यामुळे ट्रोलिंग हा खूप मोठा भाग आहे या सगळ्याचा. पण ते कसं आहे, जो दिसतो किंवा ज्यानं काहीतरी मिळवलंय त्यालाच ट्रोल करतात लोक, ज्याचं काहीच नाही त्याला ट्रोल कशाला करतील. तर त्यामुळं देवाला सुद्धा सोडत नाहीत लोक. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट नाही घडली तर देवाला शिव्या घालणारी माणसं. आपण तर काहीच नाही ना, मग आपण सर्वसामान्य माणसं आहोत. ही जी या मुळात मलाही गाणं हे माझं सर्वस्व आहे. सो ही लाईन माझ्या इतक्या डोक्यात आहे ना, तू कौन है तेरा नाम है क्या, सीता भी या बदनाम हुई. सो आपण काय, म्हणजे आपण काहीच नाही, म्हणजे परमेश्वराला सोडलं नाही तर आपण काहीच नाही. करेक्ट. सो हे बरं आहे की तू मनाला लावून नाही घेत. आणि आय एम शुअर निलेश तर या वाट्याला कधी जात तो वाचत पण नाही, कारण त्याला वेळ नाही. म्हणजे तो वाचत नाही, म्हणजे त्याचं काही हे नाही, प्राऊड असं यानं नाही, पण त्याला वेळच नाही. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी वाचत बसून त्याचा विचार करायला त्याला वेळ नाहीये. त्याला नवीन क्रिएट करण्यातच त्याची एनर्जी, तो पुढे जाऊच नाही. आणि मुळात खरंच वेळ नाही त्याला, कारण तो कमेंट्स ऑफ तेवढ्यासाठीच करतो की मला ते वाचायलाच वेळ नाही. की ते वाचत बसलो तर माझं जे काम आहे, मला जे करायचंय ते मला करायलाच मिळणार नाही, मग कशाला भानगडीतच नाही पडायचं. सो निलेश जे काम करतोय ते त्याचं प्रोफेशन पण आहे आणि ती त्याची पॅशन पण आहे, जे तो परस्यू करतोय. तुझं प्रोफेशन, तू डॉक्टर आहेस, तुला व्हायचंच होतं डॉक्टर, ते बरोबर आहे, पण तुझी पॅशन अजून काही गोष्टी पण आहेत. सो ते तू कसं मॅनेज करतेस की तेही परस्यू करायचंय आणि प्रोफेशनली पण सगळं नीट चालू द्यायचंय, शिवाय घराचं तू म्हणालीस तसं ती जबाबदारी पण आहेस, कारण की निलेशला फार प्रेशर देऊन चालणार नाही, हे तुझा डिसिजन आहे. सो हे सगळं कसं एकत्र मॅनेज करतेस? मला डॉक्टर असण्याचं सॅटिस्फॅक्शन मिळतं, म्हणून मी प्रॅक्टिस, माझी मुलगी 3 वर्षाची आता, त्यामुळे तिला सांभाळून मला जेवढे पेशंट्स बघता येतात तेवढे मी सध्या करते. म्हणजे घरातच एक रूम बनवलेली आहे मी, की ज्याच्यामध्ये मी अपॉइंटमेंट देऊन पेशंट्स बोलवते. मी काय असे दिवसभर पेशंट बघू शकत नाही प्रॅक्टिकली, तर त्यामुळं ते मी ॲक्सेप्ट केलंय की मला जरी, तर मला जेवढ्या काय म्हणायचं, त्या पेशंट्सना मी आनंद देऊ शकते. काही लोकांना ज्यांना मूल होत नाही त्यांना आपल्यामुळं, किंवा आपल्यामुळं नसतं, ते आपले प्रयत्न असतात, पण त्यामुळं जर त्यांना आनंद मिळतो, किंवा ते जे येऊन, म्हणजे मला म्हणजे रडायला येतं मला कधी कधी, की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो आपल्या ह्याच्यामुळं जो त्यांना मिळतो आनंद, तर तो आनंद म्हणा, किंवा
खूप असे काही काही प्रॉब्लेम्स असतात की आपल्यामुळं ते सॉल्व्ह होतात त्यांच्या आयुष्यातले, मेंटल असतील किंवा शारीरिक असतील, पण त्यातून ते बाहेर पडतात हे सॅटिस्फॅक्शन. आणि मी इमोशनल डॉक्टर आहे, म्हणजे मी इन्व्हॉल्व्ह होते पेशंट मध्ये, पण म्हणजे नाही प्रॅक्टिकल असायला पाहिजे डॉक्टरांना अलाउडच नाहीये ना इमोशनली. पण तरी मला जेव्हा असा पेशंट स्टोरी सांगतो त्याची की काय त्याच्या मागं त्याचा संघर्ष आहे त्या आजारामुळे म्हणा, मी इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यात, मी डिस्टर्ब होते. म्हणजे म्हणजे त्यामुळं मला थोडे पेशंट सांभाळणंच तुझ्या मेंटल हेल्थसाठी तेवढंच माझ्यासाठी सध्या सफिशियंट आहे. 1-2 पेशंट्स असे होते की ज्यांच्यामध्ये मी इतकी इन्व्हॉल्व्ह होत होते की जोपर्यंत तिला ते मूल झालं नाही ना तोपर्यंत म्हणजे मला रडायला यायचं. म्हणजे ती व्यक्त व्हायची माझ्यापाशी पेशंट की तिला काय फेस करावं लागतं की नसल्यामुळं, तर मग ती व्यक्त व्हायची माझ्याकडे. मग ते मला असं कुठेतरी असं वाटायचं की यार आपल्याला काहीही प्रयत्न करून तिला ते मिळवून द्यायचा आहे तो आनंद. आणि ते झाल्यानंतर मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की ती मुलगी इतकी खुश होती. म्हणजे मला आता सांगताना सुद्धा भरून येतंय मला की म्हणजे मला तिचा आनंद आठवतोय की ती दोघं नवरा बायको येऊन रडले होते माझ्यापाशी, घेऊन आलेले त्या बाळाला, 1-1.5 महिन्याच्या बाळाला सुद्धा ते बाहेर काढून घेऊन आलेले मला दाखवण्यासाठी की आम्हाला हा आनंद तुम्ही दिला. म्हणलं मी हे दुआ होते मला मिळवून देण्यासाठी, पण देणारा तो आहे. पण प्रयत्न केले मी आणि त्याला यश मिळालं. त्या कपलच्या जागी मी आणि माझा नवरा होतो, आम्ही त्याच्यातून गेलोय. त्यामुळे तू काय सांगतेस ना ते पूर्णपणे मी समजू शकते की स्वतःचं मूल एवढ्या कष्टानंतर जेव्हा होतं तेव्हा खरंच म्हणजे आमचे डॉक्टर, माझ्या मुलाचे NICUचे डॉक्टर आमच्या घरी आले होते अचानक एक दिवस. ते त्या भागात आले होते म्हणे. लिटरली मी सांगते आमच्यासाठी देव आला होता घरी. म्हणजे इतकं आम्ही म्हणजे त्या क्षणी ती व्यक्ती, ते डॉक्टर जे आपल्याला यातून हेल्प करतात ते आपल्यासाठी म्हणजे देवाचाच दर्जा देऊन टाकतो आपण त्यांना. सो मी पूर्णपणे समजू शकतेस की तुझी मदत त्यांच्यासाठी किती महत्वाची असेल. आणि जेव्हा तू एवढं इमोशनली इन्व्हॉल्व्ह होऊन करतेस तेव्हा रिझल्ट येणं अगदी 100% जी जान लगा के प्रयत्न करत होते. म्हणजे माझा जेवढा अभ्यास आहे किंवा जेवढं मला शक्य होतं बाकीचे काही प्रयत्न करून सगळं करून मला काहीही करून तिला तो आनंद मिळवून द्यायचा होता. आणि ती जो मला आज दर्जा देते की जे तिला जो आनंद मी मिळवून दिला त्यासाठी ती जो मला दर्जा देते तो म्हणजे माझ्यासाठी एवढा मोठा आहे की मला असं वाटतं की तो दर्जा जपण्यासाठी मला खूप प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. खूप जेन्युइन असतं ग त्यांच्याकडून पण ते इतकं नॅचरल. आणि बऱ्याचदा ना काही कपल्सकडे बघून तुला वाटणार पण नाही की ते इतके इमोशनल की असा डायरेक्ट देव किंवा ते त्यांच्यासाठी साधारण अमिताभ बच्चन असतात. पण ते त्या क्षणी ती फिलिंग आणि ते इमोशन इतकं खरं असतं ना त्या समोरच्या व्यक्तीबद्दल किंवा त्या डॉक्टरांबद्दल की तुम्ही ते शब्दात नाही मांडू. म्हणजे ना डॉक्टर सांगू शकतात आणि ना ते पेशंट सांगू शकतात. सो अशी रिलेशन तुझ्या आयुष्यात सतत येत आहे. खूप. आणि मी डॉक्टर झाले म्हणून मला कितीतरी नातेवाईक म्हणा, कितीतरी जुने काही फ्रेंड्स म्हणा किंवा पेशंट्स, ही पण एक फॅमिली क्रिएट झाली माझ्यासाठी. अदरवाईज मी जर डॉक्टर नसते तर कदाचित हे जे विश्व आहे ते झालं नसतं. पण अगेन दॅट इज युअर चॉईस ना. बरेचसे डॉक्टर दे आर व्हेरी प्रॅक्टिकल, ते ह्याच्यात इन्व्हॉल्व्हच नाही होत, काम करतात, पेशंट हे करतात. तो तुझा चॉईस आहे की तुला ती फॅमिली बनवायची आहे. म्हणजे जशी तुझी फॅमिली आहे त्याचबरोबर तुला ही पण फॅमिली बनवायची आहे. आणि आता तुझी युट्यूब फॅमिली पण आहे वेगळी. सो त्यांनाही तुला केटर करायचंय. ते कसं मॅनेज करतेस? तो माझा काय म्हणायचं छंद जपण्यासाठी मी त्या 2 गोष्टी चालू केल्या. म्हणजे मला त्याच्यातून असं काही फार मिळावं अशी माझी काही फार अपेक्षा नव्हती. जस्ट मला ते सुरू केलं त्यामुळं मी काहीतरी वेळ काढून करते. तर त्यामुळं एक ड्रॉ विथ डॉक्टर गौरी आणि एक A to Z आयुर्वेदिक लाईफ म्हणून 2 चॅनल सुरू केले मी. एक ड्रॉइंगशी रिलेटेड ज्यामुळे मी कंपल्सरी चित्र काढते आणि एक A to Z आयुर्वेदिक लाईफ ज्याच्यामध्ये असे काही पेशंट्स आहेत की ज्यांना त्या सल्ल्यांसाठी फी द्यावी लागते डॉक्टरना. तर कुठले कोण तो त्यांचा व्यवसाय आहे त्यामुळं ते फी घेणारच ना. पण फी नाही घेतली तर तुमच्या मनात संशय निर्माण होतो की हा चांगला असेल बरोबर नाही. आणि का करावं त्यांनी, त्यांचा तो व्यवसाय आहे. कोण फुकट काम करतं कुणासाठी, तो त्यांचा व्यवसाय. तर
तशा लोकांना काही जे बेसिक गोष्टी आहेत त्या जर माहीत असतील तर मे बी ते फारसे आजारी पडणार नाहीत, किंवा त्यांना काहीतरी डाएट काय असेल तर त्या आजारातून ते लवकर बाहेर पडतील. अशा स्वरूपाच्या काही सोपे उपाय हे करण्याच्या हेतून मी तो A to Z आयुर्वेदिक लाईव्ह चॅनल सुरू केला. आणि हा तर म्हणजे मी ह्याच्यामध्ये जो ड्रॉ विथ डॉक्टर गौरी मी त्याचं सांगितलं की ज्याच्यामध्ये मला ज्या गोष्टी शिकण्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागला किंवा खूप सर्च करायला लागलं, तर ते सोपं कसं करून सांगता येईल आपल्या मराठी भाषेत, तर त्यासाठी मी तो चॅनल सुरू केला की ज्याच्यामध्ये सोप्या आयडिया, म्हणजे आपले जे जॉमेट्रिकल शेप आहेत तर त्याच्यातून आपल्याला कशी चित्र काढता येतील, किंवा म्हणजे ह्युमन म्हणजे माणसाचं चित्र किंवा प्राण्यांचं चित्र, हे भूमितीय आकार वापरून आपल्याला कसे पटकन काढता येतील किंवा सोप्या पद्धतीनं, तसं मी करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून जे नवीन शिकणारे त्यांचा इंटरेस्ट वाढावा की हे आपल्यालाही जमू शकतं. जर चौकोन त्रिकोणच काढून आपल्याला माणूस काढता येत असेल तर हे इंटरेस्टिंग आहे. गौरी, आता तर तुझं हे सगळं ऐकून वाटतं यू आर व्हेरी हॅपी आणि सेटल्ड इन युअर लाईफ. आता ज्या स्टेटमध्ये तू आहेस तू खुश आहेस. हो. पण थोडं मागे जाऊन 20-25 वर्षाच्या गौरीकडून काही शिकायला तुला आवडेल का, किंवा तिला काही सांगायला आवडेल का, सल्ला द्यायला आवडेल का? माझं आणि ॲक्च्युली निलेशचं पण हेच म्हणणं होतं की बरेच जण असं करतात, रादर त्यांना असा सल्ला असेल की तुमच्या आयुष्याशी खेळू नका, की एखाद्याच्या आणि लाईफशी पण तुम्हाला खेळण्याचा ॲक्च्युली अधिकार नाही. की म्हणजे काही जण असं करतात की म्हणजे आपण बघू करू, म्हणजे लग्नाच्या बाबतीत म्हणतेय मी, की म्हणजे एखादी व्यक्ती जर ते वय असं असतं की प्रत्येक जण कोणाच्या तरी प्रेमात पडतोच, म्हणजे असं फार रेअरली असेल की एखादा मुलगा किंवा मुलगी कोणाच्या प्रेमात पडत नाही. जनरली प्रेमात पडतात. पण जर तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर ही तुमची तयारी ठेवा की तुमचं लग्न करून ते रिलेशन शेवटपर्यंत तुम्हाला सांभाळायचंय. असंच आपण करू मग बघू, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. तुम्ही एखाद्याच्या आयुष्याशी खेळणं हे अत्यंत चुकीचं आहे. स्वतःच्या पण मला ओव्हरऑल. पण अगेन मे बी आपण हे म्हणजे मी आता हे बोलू शकते, पण कदाचित हा विचार आपल्या पिढीनंतर संपलाय असं मला वाटतंय. आताच्या ह्याला आय डोंट नो, दे आर व्हेरी अनश्युअर किंवा दे आर नॉट विलिंग टू कमिट. मे बी असं असू शकतं. आपल्याला कळत नाही हे किती सुंदर असतं तुम्ही एका माणसाबरोबर कमिट करून राहणं. कंपॅनियनशिप ही सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे मला असं वाटतं तू तेच सांगायचा प्रयत्न करतेस की विश्वास समोरच्यावर टाका. जर 100% तुम्ही शुअर असाल तर गिव्ह इट अ ट्राय. आणि त्याच्यासाठी थोडं सॅक्रिफाय पण करायला शिकलं पाहिजे. म्हणजे असं आपण 100% अपेक्षा करण्यात अर्थ नाही. पण ऍडजस्टमेंट कुठेही नात्यात असतात की लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, 20शीत करा, 40शीत करा, कुठेही करा, तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागतं. एकमेकांच्या सक्सेसच्या मागे तुम्हाला उभं राहायला तुमच्या स्वतःमध्ये थोड्या ऍडजस्टमेंट कराव्याच लागतात. तीच मजा आहे सगळ्याची. आणि म्हणूनच अशी नाती असतात तेव्हाच हा सेगमेंट अशा लोकांबरोबर आम्ही करू शकतो असं मला वाटतंय की जे इतके खंबीरपणे एकमेकांच्या मागे उभे आहेत. नक्कीच. गौरी, निलेश बद्दल आपण इतका वेळ बोलतोय, निलेशला तुझ्याबद्दल काय बोलायचंय किंवा काय वाटतं हे आता तुला थोड्याच वेळात कळेल. तुमचा फोन उचलला हेच माझ्यासाठी विशेष आहे. तुम्ही प्रश्न विचारले त्याचे मी पटापटा उत्तर तुम्हाला आता ऑडिओतून देतोय. तुम्ही विचारलंय सीईटीला 12वीला किती टक्के मार्क्स होते, तर मला एक्झॅक्ट आकडा नाही आठवणार कारण माझा जरा आकड्यांचा गोंधळ आहे. मला ना तारखा लक्षात राहतात ना आकडे, फोन नंबर्स जरा घोळ आहे माझा मेंदूचा. तर बऱ्याचशा वेळेला माझे मित्र सांगतात जेव्हा मी शूटिंगला असतो की आज गौरीचा वाढदिवस आहे तुला माहिती आहे का, आणि मग मी फोन केला बऱ्याच वेळेला. त्यामुळे आकड्यांचा घोळ आहे. पण मला वाटतं 12वी सीईटीला 200 पैकी जर असेल तर 180-182च्या आसपास असायला पाहिजेत असं मला वाटतं, किंवा जास्तही असतील पण तेवढे असायला पाहिजे असं मला वाटतं. पण ठाम नाही मला माहिती एक्झॅक्ट आकडा. तुम्ही लिहिलं त्यांचा आवडता विनोदवीर मी सोडून, तर मला वाटतं पु ल देशपांडे असायला पाहिजेत, कारण ती नेहमी वाचते पुस्तकं, ऐकत असते अनेक कथाकथनं. तर पु ल देशपांडे असायला पाहिजे उत्तर. त्यांच्या शाळेचं नाव काय, शाळेचं नाव मी नाही सांगू शकत कारण शाळेचं नाव मला आठवणार नाही, पण कल्याण मधली शाळा एवढं मला नक्की माहिती आहे. तुम्ही कॉलेज विचारलं असतं तर मी सांगितलं असतं वसंतदादा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली, कारण तिथून आमची ओळख झाली होती. तर कॉलेजबद्दल मला ठाम माहिती आहे.
त्यानंतर तुम्ही विचारलं त्यांनी मला दिलेलं पहिलं गिफ्ट, तर ते एक शर्ट आहे, तो हाफ शर्ट अजून हो, पण आहे अजून पण माझ्याकडे. ठेवलाय. आणि त्याला असं म्हणजे आता ऑरेंज 15 कलरचा आहे वर्ष थोडासा, त्याच्यात अशा रेषा रेषा आहेत, थोडा येलो पोपटी आणि असं छान तो जरा कलरफुल असा एक शर्ट आहे, तो आहे माझ्याकडे अजून, तो पहिलं गिफ्ट आहे. त्यानंतर तुम्ही म्हणताय की एक उखाणा, मी म्हणतो उखाणा असा मला सुचतोय आता की चांगला जीवनसाथी आयुष्यात असल्यावर आणि काय पाहिजे, चांगला जीवनसाथी आयुष्यात असल्यावर आणि काय पाहिजे, हसताय ना, सॉरी परत झालं, तिचं नाव घ्यायचं राहिलं. चांगला जीवनसाथी असल्यावर आयुष्यात आणि काय पाहिजे, चांगला जीवनसाथी असल्यावर आयुष्यात आणि काय पाहिजे, गौरीचं नाव घेतो, हसताय ना, हसायलाच पाहिजे. क्या बात आहे, म्हणजे हे ट्युनिंग त्यानंतर तुम्ही आहे. म्हणता एक चांगला किस्सा जो तुमच्या लक्षात राहिला असेल, तर मला किस्से बरेचसे आठवतात, पण एक किस्सा आहे की आम्ही लॉकडाऊनमध्ये होतो आणि लॉकडाऊनमध्ये असताना घरात आम्ही दोघेच होतो त्या काळात. आई बाबा वगैरे हे गावी अडकले होते कारण ते तिकडे गेले आणि लॉकडाऊन लागलं. घरात फक्त दोघंच असल्यामुळे आमच्याकडे एक ऑफर आली होती मला की तुम्ही लावरे तो व्हिडिओ हा कार्यक्रम घरातून करू शकता का. आणि मग त्यावेळेला तो टेलिकास्ट पण टी व्हीवरती होणार होता. मग आता आम्ही दोघेच घरात असल्यामुळे तो करता येईल का, तर शेवटी फायनली ठरलं की करूया. मग प्रोफेशनली असल्यामुळे ते 2 कॅमेरे घरात आले. मग तेही घरात म्हणजे बाहेरच आणून ठेवले जायचे सोसायटीच्या गेटवर, सगळ्यांना माहिती की काहीच एंट्री नव्हती कोणाला. मग त्या लाईट्सपासून 2 कॅमेरे, त्याला लागणारे सगळे इक्विपमेंट्स, हे सगळं आम्ही वरती घेऊन आलो. आम्हीच घरात एक सेटअप तयार केला हॉलमध्ये. आणि मग तो कार्यक्रम मला आठवतं एक 30-35 भागांचा कार्यक्रम आम्ही घरातूनच शूट करून घरातूनच ते एपिसोड आम्ही टेलिकास्ट करण्यासाठी चॅनलला पाठवत होतो. बापरे. तर त्याचं सगळं शूटिंग हे गौरीनं केलं होतं. ती म्हणजे तिने शिकून घेतलं 2 दिवसात. ते दोन्ही कॅमेरे ती ऑपरेट करायची. मग त्याचं फ्रेमिंग असेल किंवा आता आपण यूट्यूबला करतो वगैरे, त्यामुळे सगळ्यांना आता ते माहीत झालं आहे. पण तोपर्यंत यूट्यूब इतकं फेमस नव्हतं, हे लॉकडाऊन नंतर जास्त झालं. पण आपल्या सगळ्या टेक्निकल गोष्टी तिने शिकून घेतल्या आणि तो अख्खा कार्यक्रम आम्ही घरातून शूट केला होता. अख्खी रात्र जायची आमची त्याच्यामध्ये. पण तो टेलिकास्ट असल्यामुळे त्याची एक भीती पण होती की हे चांगलं झालं पाहिजे. तर तो खूप चांगला झाला कार्यक्रम, तो आम्ही केला होता. आणि त्यावेळेला रेवा ही पोटात होती तिच्या, त्यामुळे ती एक आठवण लक्षात राहिली आहे की तिच्यावर पण ते गर्भसंस्कार झाले त्या सगळ्या विनोदाचे आणि सगळ्या टेक्निकल बाबींचे सुद्धा. त्यामुळे कदाचित ती हुशार होईल या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जाऊन. आणि तुम्ही लिहिलंय की तिच्याविषयी थोडक्यात सांगा. काय सांगणार, कारण मला नेहमी वाटतं की एखाद्या कला आवडणाऱ्या माणसाला किंवा कलाकाराला नेहमीच आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती असणं गरजेचं असतं ज्याला तिचा सपोर्ट असेल. कारण मी तुम्हाला सांगतो, पहिल्यापासून कलाकाराचं जसं असतं तसंच आहे माझं पण. थोडंसं काय म्हणू शकतो त्याला, मुडी कारभार जो आहे तो आहेच आहे. म्हणजे चांगल्या अर्थी मुडी, की मी कदाचित कधी लिहायला बसेन, कधी सुरू करेन. मी एखाद्या दिवशी बाहेर गेलं तर मी तिकडेच काम करत जास्त वेळ बसेन. घराकडे लक्ष कमी देऊ शकतो कदाचित. स्वतःच्या जेवणाकडे लक्ष नाही देणार. मी थोडा बेशिस्त आहे, पण गौरीला शिस्त आहे, त्यामुळे माझ्या आयुष्याला शिस्त आहे असं मला वाटतं. कारण मी जरा बेशिस्त वागतो बऱ्याचशा वेळेला, की ठराविक वेळेतच मी एखादं काम करेल अशातला भाग नाही. पण ती पहिल्यापासूनच मला म्हणायची की मी असल्यामुळं काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्यामुळं मला ते टेन्शन नाही आहे आयुष्यात पुढंही काम करताना, की मी जेव्हा शूटिंगला जातो किंवा शूटिंग नसताना सुद्धा माझं घर सांभाळणारी जी व्यक्ती आहे ती मला वाटतं गौरी आहे. आणि ती खूप उत्तम पद्धतीनं हे सगळं सांभाळते. मग रेवा असेल, घरातली सगळी मंडळी आहेत, माझे आईवडील आहेत, भाऊ आहे, या सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष देणं, माझ्या व्यतिरिक्त दररोज त्यांच्याशी बोलणं, त्यांना काय कमी नको हे बघणं, मला वाटतं हे आत्ताच्या सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. आणि ते तिच्याकडे सगळं आहे. आणि मला वाटतं की त्या सपोर्टमुळे आज हे सक्सेस मला मिळतं आहे. अन्यथा ते तेवढ्या लेवलला गेलं असतं की मला डाऊट आहे. कारण बऱ्याचशा लोकांना तसं होतं की तुम्ही सक्सेसकडे धावत असता, तुम्हाला तिथं पोहोचायचं असतं, पण घरीच एवढे प्रॉब्लेम असतात की तो बिचारा तिकडेच अर्धमेला होऊन जातो. तिकडेच त्याची इच्छा संपून जाते. त्याला असं वाटतं की जाऊ दे ना, घरच्यांनाच काय पडलेलं नाही, मी तरी का करू. तर मला वाटतं तसं माझ्या आयुष्यात नाही आहे.
आपण ज्या घरासाठी करतोय, ज्या घरातल्या माणसांसाठी करतोय, त्यांना माझ्यासाठी जास्त जाण आहे किंवा त्यांना माझ्यासाठी जास्त प्रेम आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. तर मला वाटतं की त्यामुळं आत्ता जे काही मला मिळालं आहे त्याचं श्रेय मी नक्कीच गौरीला देईन. आणि थँक्यू, तिला मी म्हणेन की माझ्याबरोबर आहेस, असा सपोर्ट करत राहा. आणखीन खूप काही गोष्टी आपल्याला समाजासाठी करायच्यात. खरं तर मी म्हणतो की हे कलाक्षेत्र समाजासाठी आहे, कारण आपण 2 पैसे मिळतील, सगळं होईल, पण एखादी चांगली कलाकृती जेव्हा आपण समाजाला देऊ तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि त्यांच्यासाठी काहीतरी त्या आयुष्यभराची साठवण असेल. तर थँक्यू सो मच आणि तुमच्या आजच्या या सगळ्याच भागाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू निलेशला. किती गोड, किती आणि किती मनापासून बोललाय तू. मला असं वाटतं तुम्ही दोघंही जण थोडक्यात समाजाला किंवा आजूबाजूच्या लोकांना आनंद देण्याचंच काम करताय. तू तुझ्या प्रोफेशनमुळे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुझ्या परीने जे काय करता येईल ते तू त्यांच्यासाठी मदत करतेस. आणि निलेश अर्थात अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की तो किती आनंद देतो सगळ्यांना. सो खूपच मस्त रिलेशन आहे तुमचं. आणि आता ह्याच्यावरून मला असं वाटलं तू किती निरपेक्ष सपोर्ट करतेस त्याला. तो आता म्हणाला ना, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काहीच काळजी करायची गरज नाही किंवा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामध्येच आय थिंक सगळंच आलं की तू किती खंबीरपणे उभी आहेस त्याच्या मागे. हो, ते करायलाच पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर त्याच्यामुळे जी लोक हसतायत, म्हणजे आता लॉकडाऊनमध्ये स्पेशली खूप जणांचे फोन आले की काही पेशंट्सना तो करोना फेस करणं सुसह्य झालं. किंवा एक पेशंट होता, म्हणजे मला त्याचा उल्लेख करायला आवडेल, की ज्याचा उजवा हात भाजला होता आणि तो ॲम्प्यूट करायला म्हणजे कापावा लागला. तर एका तरुण लग्न झालेल्या नुकत्याच मुलाचा उजवा हात कापावा लागणं म्हणजे उमेदीच्या काळामध्ये, आणि ते पण मनाविरुद्ध लग्न केलेल्या मुलाचा, म्हणजे किती जबाबदारी असेल. जो घराच्या पासून ते नवऱ्या बायको वेगळे राहत होते, त्याचा हात भाजला कामावरती, तो कापावा लागला आणि त्याला इतक्या असह्य वेदना होत्या की म्हणजे आता डॉक्टरांनी सांगितलेलं की आता ह्याच्यापेक्षा पेनकिलरचा डोस आम्ही नाही देऊ शकत, नाहीतर त्याला त्याच्या अवयवांना त्याची हानी होऊ शकते. म्हणजे ज्या व्हायटल ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, हॅझार्डस इफेक्ट होऊ शकतात. तर त्यामुळं त्याच्यापेक्षा आम्ही काहीच नाही करू शकत. मग अशी सोय करून देण्यात आली हॉस्पिटलमध्ये की त्याला चला हवाई द्या, तेव्हा आवडायचं खूप आपलं. तर त्यामुळं मग त्याला त्याच्यासाठी ते एपिसोड्स लावून देण्याची सोय करण्यात आली, कारण त्याला तो त्याच्यामध्ये रमायचा म्हणून. तर ते बघितल्यामुळं हळूहळू काही दिवसांनी त्याचे पेनकिलरचे डोस होते त्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली आणि हळूहळू ती बंद झाली. म्हणजे पेनकिलर्स द्यायची गरज हळूहळू बंद होत गेली आणि त्याला त्याचं ते दुःख पचवणं सुसह्य झालं, बाहेर आला. म्हणजे तो त्याच्या घरच्यांनी पण सांगितलं, आम्ही भेटायला गेलो होतो 2 जण त्याला, की ह्याला की म्हणजे जतीन पांडे म्हणून आहेत भाजपाचे तिकडे पुण्यामध्ये आता अध्यक्ष आहेत ते कल्चरल गोष्टींचे. तर त्यांनी आम्हाला त्याच्याकडे भेटायला नेलं होतं पुण्यामध्ये भेटायला. तर आम्हाला खरंच त्याला भेटून आणि त्याला जे भेटल्यानंतरचा प्रत्यक्ष जो काही एक आनंद झाला की यार मला ते आले भेटायला, म्हणजे अशा. तर तो म्हणजे आपण हे शब्दात नाही व्यक्त करू शकत की एखाद्या माणसाला त्या दुःखातून बाहेर आपण काढू शकलो आपल्या प्रयत्नांनी. हे सॅटिस्फॅक्शन लागू शकते पुढचे काही दिवस तरी या विचाराने. म्हणजे मग असं कोणीतरी भेटलं ना, मग ट्रोलर्स कडे लक्ष देण्याची गरजच नाही वाटत. एखाद्या माणसाचा जर का जीव वाचू शकतो, एखाद्याचं आयुष्य सावरू शकतं आपल्या काहीतरी कामामुळं, तर मग बाकीच्यांना बोलू देत, काय फरक पडतो. खूप इमोशनल आहेस ना म्हणजे खूप इमोशनल, किती पटकन. आणि त्याच्यामुळे मलाही ते व्हायला होते की नाही आपण थांब्यात दोघे आहे. मी खूपच इमोशनल आहे. म्हणजे मला असं बोलता बोलता आपोआप पाणी येतं डोळ्यातनं. म्हणजे मला जास्तच इमोशनल असं म्हणायला हरकत गोड आहे, पण हे खूपच छान आहे. थोडक्यात तो म्हणाला तसं समाजाला आनंद देण्याचं काम तुम्ही मनापासून करताय आणि म्हणूनच आय थिंक तुम्ही एकमेकांनाही आनंद देऊ शकता, कारण की मुळात म्हणजे तुमची गरजच आहे की एकमेकांना आणि आजूबाजूच्यांना सुखी ठेवायचं, त्याच्यातच तुमचा आनंद आहे आय गेस.
So हे फारच गोड आहे. आणि मला मी फक्त निलेशच्या तोंडून तुझं नाव अनेकदा ऐकलं होतं किंवा माहिती होतं, पण तुमचं नातं काय आहे आणि तुम्ही एकमेकांसाठी आणि ओव्हरऑल जगासाठी कसं किंवा आजूबाजूच्या लोकांना तुम्ही कसं हँडल करता हे खूप जवळून बघता आलं मला. आणि थँक्यू खरंच तू आज इथे आल्याबद्दल. सो असं जाऊ देणार नाही हो, त्याच्या आधी एक रॅपिड फायर सेगमेंट आहे, तर तू रेडी असेल तर सुरू करूयात. सोपं आहे, काही फार एवढं काहीच कठीण नाही. आणि निलेश ज्या कठीण परिस्थितीत टाकतो लोकांना त्याच्यापेक्षा तर सोपंच आहे. पहिला प्रश्न, गिव्हन अ चॉईस, डॉक्टर का सिंगर? डॉक्टर. त्याची बाजू आणि कारण तर सांगितलेलीच आहेस. तुझा फेवरेट कॉमेडी ऍक्टर कोण आहे? निलेश साबळे का भाऊ कदम? निलेश. म्हणजे भाऊ आहे तर छान, पण निलेशला मी मागून पुढून ओळखते ना, त्यामुळे माहितीये. कल्याण का ठाणे? ठाणे. अरे वा, घरच्यांना जरा हा एपिसोड बघितल्यानंतर. नाही असं नाही, बट ठाण्यात जास्त मजा येते मला. आणि निलेश साबळे मिमिक्री म्हणून का अँकरिंग म्हणून? दोन्ही तो छान करतो, पण त्यावेळी आवडली ती मिमिक्री. आज तू आलीस, एवढं सगळं शेअर केलंस, आणि मी खरंच तुला म्हटलं तसं मला असं इतकं आपण बोलू शकू असं वाटलं नव्हतं, कारण की मला वाटलं तू खूप मितभाषी आहेस, कमी बोलशील, मी कसं तुला ओपन अप करू. पण खूप सुंदर प्रकारे तू सगळी तुझी जर्नी सांगितलीस, तुझं रिलेशन सांगितलं. थँक्यू त्याच्यासाठी. मला पण खूप मजा आली. तू इथे आलीस, आमच्याबरोबर वेळ घालवलास, म्हणून काही छोटीशी गिफ्ट तुला द्यायची आहेत. आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत. पहिलं गिफ्ट रुई साबाय राधिका नावाचा ब्रँड आहे, त्यांच्याकडून तुला. आवडतंय का सांग नक्की. अरे वा. म्हणजे रेग्युलर यूज साठी अगदीच तू घालू शकतेस. खूपच छान. हा कोकणातला ब्रँड आहे, बायग्या नावाचा. तर त्यांचे पण काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत बघ, तुला नक्की आवडतील. येस. बरंच काय काय. हो, बॅग आहे आणि ते कॅलेंडर आहे, ते ऍक्च्युली मालवणी म्हणी आहेत सगळ्या, त्याचं आहे. सो ते इंटरेस्टिंग आहे. बॅजेस छान आहेत, मस्त. हे माझ्या मुलीला खूप आवडतील. झाली आहे तुझी सोय, काहीतरी घरी घेऊन. हो, काहीतरी आईनं गिफ्ट आणण्याचा आनंद तिला. हा मायरासा नावाचा परफ्यूम ब्रँड आहे. अरे वा. त्यांच्याकडून ही छोटीशी भेट. सो आय एम शुअर तुला आवडेल, किंवा तू हे निलेशलाही गिफ्ट करू शकतेस, म्हणजे दोघांसाठी काहीतरी गिफ्ट होईल. नक्कीच. शेवटी असोवा, आपली सोशल वाहिनी बिहाइंड द सक्सेस कडून एक छोटीशी भेट. सो यावेळेस आम्ही बहिणाबाई, अर्थात सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या ज्या मोजक्या कविता आहेत त्यातल्या काही निवडक कविता आपल्या शोला साजेशा असतील त्या भेट द्यायचा प्रयत्न करतोय. तुला नक्की आवडेल अशी आशा. दोन्ही दैवतच आहेत, सरस्वती आणि बहिणाबाई चौधरी. त्यामुळं माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपित पेरली. मोठी आहे कविता, आरामात वाच नक्की. आणि खात्री आहे तुला नक्की आवडेल. तू वाचली असशीलच नक्की, ही माहिती असलेली कविता. थँक्यू इथे आल्याबद्दल. फक्त मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की तुला या शो बद्दल इथे येऊन, किंवा हा थॉट ओव्हरऑल बिहाइंड द सक्सेस जो आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय, तो कसा वाटला? आपली सोशल वाहिनी या चॅनलमध्ये हा जो BTS नावाचा त्यांनी सेक्शन सुरू केलेला आहे किंवा सिरीज सुरू केलेली आहे, तर त्याचा उद्देश खूप चांगला आहे त्यामागचा त्याच्या. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आसोवाच्या पेजला फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. थँक्यू परत एकदा. हो, आणि खूप मजा आली तुला भेटून. कसा वाटला एपिसोड? आवडला? असे खूप छान छान गेस्ट आणि खूप छान छान स्टोरीज तुम्हाला बघायला मिळणार आहेत पुढच्या एपिसोडमध्ये. पण त्याच्यासाठी तुम्हाला आसोवा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि आसोवा हे आमचं फेसबुक पेज पण फॉलो करावं लागेल. आणि हा कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा की अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या गेस्टच्या कुठल्या स्टोरीज ऐकायला आवडतील. आम्ही प्रयत्न करू आणि नक्की त्यांना इथे घेऊ.